तर रामकृष्ण हरी मंडळी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय फिरायला. म्हणजे ना आम्हाला म्हटले ते की चलावर आपण नाश्ता करायला जाऊ, कारण कामावर जाऊन आले ते आता 10-11 वाजले ते. आणि मग आम्ही आता चाललोय नाश्ता करायला, म्हणजे जेवण करायला थोडक्यात म्हणायचं नाही, नाश्ताच करायला. कारण आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काय नाही करत. कधी कधी चहा वगैरे पिलो तर पितो, जेव्हा दूध वगैरे आणतो मग दुकानातून तरच, नाही तर तसं आम्ही काही चहा बी पित नाही, म्हणजे करत पण नाही आणि पित पण नाही. सो आता आम्ही चाललो नाश्ता करायला आणि म्हणजे रेस्टॉरंट शोधत होतो तर हे भेटले. आता चाललं आहे आणि इथं बघा आम्ही खाणार आहे. आणि आज मी जास्त व्हॉइस ओव्हर करणार नाही आहे, सो तुम्ही समजून घ्यायचं की काय काय कसं कसं. ओके. बस का? चांगला आहे का? मी मागवला होता मेंदूवडा आणि ह्यांनी मागवला होता डोसा, मसाला डोसा. अजिबात चवचं नव्हतं दोघांचं पण. त्याच्यानंतर ना मला खायचे होते गुलाबजाम, म्हणून गुलाबजाम आणायला गेले ते हे. आणि इथं मी सिग्नलला थांबले, म्हणजे सिग्नलच्या शेजारी हॉटेल होतं, सो सिग्नलला पण थांबलेलं ना हॉटेलला पण थांबलेलं. आणि इथं बघा हे आहे मंदिर आणि मस्त गुलाबजाम घेतले, इतके भारी होते ना गुलाबजाम. वाव. आता मला क्रेविंग होती व्हिडिओ म्हणजे व्हॉइस ओव्हर करताना, आठवली त्याची चव. तर जसं की मी सांगितलं आज जास्त व्हॉइस ओव्हर करणार नाही, तर तुम्ही नॅचरल व्हिडिओ बघायचा आहे आवाजाबिवाजासहित. बघा मज्जा येते का मला कमेंट करून सांगा. यार एवढं फिरून जायचं का आता? वाटतं ना रेल्वे सोडायला. बघा रेल्वे ट्रॅक. इथे रेल्वेचं फाटक बंद आहे. आम्ही इकडून येते, तिथे लोक तिकडून येत, यायला थांबलोय. आता बघू आली रेल्वे तर दाखवतो तुम्हाला. काय माहिती येते का नाही का, पण येईलच. तसं कशाला फाटक लावतील ना, है ना? तसं कशाला फाटक लावतील? येणारच आहे रेल्वे. भरपूर आहे ना. 2 टायर AC, 2 टायर असं असतं. हां AC 3 टायर, 3 टायर, सगळ्या 3 टायरच आहे. स्लीपर, रसोईयान. किती मोठे हे चाका असतात, त्याच्यावर ఒక్క ఎర్నాకుళంకి ఒక్క किती उंच आहे. म्हणजे गोव्यातलीच आहे काय? कोच काय असतं? दीनदयाल कोच काय असतं? दिव्यांगजनांना पण स्पेशल डबा आहे बघ. किती मस्त आहे हे उंच उंच चढून जायला. बंद आहे वाटतं ते.
जायचं खाली जाऊ ना. बघूया तुम्हाला बसवाय पुढे जा. वाव, दिसतंय का नाही तुम्हाला बीच काय आता दिसून मस्त वाटतं नाही इथे आल्यावर. हेल्मेट घालून गेलाय. गोळा करते बसायला काय गरज आहे एवढी, म्हणजे हे ना कपडे खराब. आणि आम्ही आलो आहे पॅनालेम बीचला, जो की आहे मडगावपासून, म्हणजे साऊथ गोव्यामध्ये. मडगावपासून किती दूर आहे बिरे ते काय आपल्याला माहिती नाही. तर इथं मी म्हणजे खाली बसली आणि गाडीचं सामान ठेवायचं, गुलाबजाम घेतलेले ठेवले, पाण्याची बॉटल ठेवली, हेल्मेट ठेवलं सगळं गाडीत. कारण आम्ही तिकडे जाऊन बसणार तर इथून कोणी घेऊन नको जायला, म्हणून आम्ही सगळं गाडीत ठेवलं आहे. आणि आता गाडी विडी लॉक करतो आहे आणि मग जाणार आहे तिकडं खाली बसायला, जिथं तुम्ही बघितलं असेल ना ह्यांनी काहीतरी बसायला टाकलं आहे. गाडी घेऊन तुम्हाला उतरून पण आणू शकत होता की मागं. गाडी घेऊन मला उतरून पण आणू शकत होता ना मागं. आली असती ना. समुद्रावर आलोय बसायला, पण वाडा नाही आम्हाला इथे. कॅमेऱ्यात नाही एवढं भारी दिसत राव, समोर लय भारी दिसतोय. कॅमेरा जस्टिस नाही करत व्ह्यूला. कधी कधी आयुष्यात आपल्याला काही मोठं नको असतात मोठ्या मोठ्या गोष्टी, महागड्या भेटवस्तू किंवा कुठेतरी दूर जाण्याचे प्लॅन्स. फक्त अशीच एखादी शांत जागा हवी असते, समोर अथांग समुद्र हवा असावा, हळूहळू येणारे लाटा असाव्यात आणि शेजारी अशी व्यक्ती असावी ज्याच्यासोबत शांत बसताना हे मनाला खूप काही बोलल्यासारखं वाटतं. आज आम्ही दोघे इथे बसलोय, काही खास बोलत नाही आहे, कुठली घाई नाही आहे, फक्त एकमेकांच्या सोबतीचा हा क्षण अनुभवतोय. आयुष्य नेहमी सुंदर क्षणांनी भरलेलं नसतं. कधी सुख असतं, कधी अडचणी असतात, कधी काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. पण त्या सगळ्यात जर हात धरून सोबत चालणारी व्यक्ती असेल ना, तर प्रत्येक कठीण वाट थोडी सोपी वाटते. माझ्यासाठी प्रेम म्हणजे आय लव्ह यू म्हणणं नाही, प्रेम म्हणजे माझ्या शांततेलाही समजून घेणं, माझ्या छोट्या छोट्या इच्छा लक्षात ठेवणं, मी थकले असताना माझ्या जवळ बसणं आणि काही न बोलता फक्त एवढं जाणवून देणं की मी आहे ना. आज या समुद्राकडे बघताना एक गोष्ट जाणवली, समुद्र किती मोठा असला तरी त्याचं खरं सौंदर्य त्याच्या शांत लाटांमध्ये असतं. तसंच कदाचित नात्यांचंही असतं. मोठ्या मोठ्या वचनांपेक्षा दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रेम लपलेलं असतं. आणि म्हणूनच मला हे क्षण खूप आवडतात, जिथे जग थोडं थांबतं, मन शांत होतं आणि माझ्या शेजारी फक्त तो असतो, माझा नवरा, माझा साथीदार, माझा सोबती, माझा सारथी आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासोबत असणारा माझा माणूस. कदाचित हा क्षण दिसायला खूप साधा आहे, पण माझ्यासाठी तो खूप खास आहे. कारण आयुष्यभर लक्षात राहतात ते मोठे दिवस नाही, तर असे छोटे छोटे क्षण जे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत मनापासून जगलेले असतात. आणि आजचा हा क्षण आणि या समुद्राच्या लाटासारखाच माझ्या मनात कायमचं जपून ठेवायचा आहे. आणि ह्या सुंदर समुद्रासारखं हे नातंही असंच कायम खोल, सुंदर आणि नितळ राहावं. जोकर सारखं पळायचं का? पहिली लाट आली बाबा, इथं राहायचं, इथपर्यंत लाटाच येत नाहीत. नाही येणार. आली आली की सगळीकडे झाली, सगळीकडे झाली की राव. इथपर्यंत आली बघा, आम्ही इथं बसलोय, इथपर्यंत आली.
जाते खाली. बघा त्या पाण्याने त्या लाटाला तिकडे नेला नाही, त्या पाण्याने लाटाला खाली नेलं. बाय बावस्ती. परत येऊ. छान आहे इथं बघ, जायला पण जागा आहे ना, मस्त आहे. व्हीलचेअर युजर असेल कोणीतरी येऊ शकता बरं का तुम्ही गोव्याच्या पॅलोलेम बीचला, कारण इथून ना व्हीलचेअर सहज खाली जाणार. बघा. आणि इथून काही तुम्हाला उचलून तिथं समुद्राच्या याच्यावर नाही बसवलं तरी होईल. बाबा इथं जायचं आपल्याला. जाईल ना गाडी, जाईल ना गाडी. हा ना लोकांनी. खांद्या वाचले काय आता काय येणार रे, मी आहे मागा तरी खांद्यावर काय अचानक आलं काय माणूस आहे. कोणी नसल्यावर मग ठीक आहे ना. आपल्याला खांद्या काय पडलं तर माणूस हा तुम्ही नाही का माग तोच आहे का दुसरं कोण आहे काय माहिती. बघा हे प्लम आहेत बरं का, लाल लाल जे दिसतं ना हे प्लम आहेत. ते पला नेतं. ते प्लम नाही, ते हे ताडगोळे आणि आवळा पण मिळतो इकडे. खा खा व्हिडिओ चालेल म्हणजे मला चालेल. व्हिडिओ चालू नसेल स्वतःच खाऊन जर जास्त पहिला असं छान आहे. कॅमेरा बघितला ना मला बायकोच प्रेम होतं चालतं. मस्त वातावरण, मस्त झालं आहे. सिग्नल सुटला पण. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्हॉइस ओव्हर न करता व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.